आकाशवाणी नागपूर वीणा डोंगरवार आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. कृत्रिम तंत्रज्ञानाच्या उपयोगानं कर निर्धारित करण्याच्या पद्धतीतील अचूकपणा वाढू शकतो. राज्यपाल रमेश बैस यांचं प्रतिपादन. मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये उद्या विधानसभा निवडणुकांसाठी मतदान. उद्धव ठाकरे यांचं निवडणूक आयोगाला आचारसंहितेतील बदलाबाबत विचारणा करणारं पत्र. आणि पोलिसांचा खबऱ्या असल्याच्या संशयावरून गडचिरोलीमध्ये नक्षलवाद्यांनी केली इसमाची हत्या. महसूल हा प्रशासनाचा कणा आहे, त्याशिवाय समाजाचा संतुलित विकास शक्य नाही. प्रत्यक्ष कर विभाग भारताच्या महसुलात सर्वाधिक योगदान देतो. केंद्र सरकारच्या एकूण महसुलात प्रत्यक्ष कराचं योगदान 52% वर आहे. कृत्रिम तंत्रज्ञानाच्या उपयोगानं कर निर्धारित करण्याच्या पद्धतीतील अचूकपणा वाढू शकतो, असं प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केलं. राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी नागपूर इथं आज राज्यपाल बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय महसूल सेवेच्या 77व्या तुकडीमधील 90 अधिकाऱ्यांच्या तसंच रॉयल भूतान सेवेतील 2 अधिकाऱ्यांच्या सेवापूर्व प्रशिक्षणाचं उद्घाटन झालं. त्यावेळी ते बोलत होते. भारतीय महसूल सेवेत निवड झाल्याबद्दल त्यांनी प्रशिक्षणार्थींचं कौतुक केलं. यावेळी त्यांनी अकादमी आणि प्रशिक्षण देणाऱ्या फॅकल्टीचंही कौतुक केलं. तंत्रज्ञानाचा सुयोग्य उपयोग करून प्रत्यक्ष कर विभाग आर्थिक स्थिरता आणण्यात महत्वपूर्ण योगदान देत असल्याचा गौरवपूर्ण उल्लेख राज्यपालांनी केला. G20नं भारताला जगाच्या पटलावर आणलं आहे. देशानं स्वातंत्र्याच्या अमृतकाळात नुकताच प्रवेश केला आहे. स्वातंत्र्याच्या शतकपूर्तीपर्यंत किंवा त्याआधीच महसूल सेवेचे प्रशिक्षणार्थी भारताला विकसित राष्ट्र बनवण्यात महत्वाची भूमिका बजावतील असा विश्वास राज्यपालांनी व्यक्त केला. सुरुवातीला राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी नागपूरतर्फे इथलं कार्य आणि प्रशिक्षण पद्धती इत्यादीबद्दल माहिती देण्यात आली. त्यानंतर अप्पर महानिर्देशक मुनीश कुमार यांनी प्रशिक्षणार्थींना राजनिष्ठेची शपथ दिली. उद्या मध्य प्रदेश विधानसभेच्या 230 जागांसाठी आणि छत्तीसगड विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्यातल्या 70 जागांसाठी मतदान घेतलं जाणार आहे. दरम्यान इथल्या निवडणुकीसाठीचा प्रचार काल संपला. मध्य प्रदेशातल्या नक्षलग्रस्त भागांमध्ये दुपारी 3 वाजेपर्यंत मतदान होईल. राजस्थानमध्ये सर्व 200 जागांसाठी 25 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. त्यामुळे इथं प्रचार शिगेला पोहोचला आहे. भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष JP नड्डा यांनी आज जयपूर इथं निवडणुकीसाठीचा पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. हा विकासाचा जाहीरनामा असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं. मुख्यमंत्री अशोक गेहलोत, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही आज प्रचारसभा घेतल्या. तेलंगणामध्ये उमेदवारी अर्ज मागं घेण्याचा काल शेवटचा दिवस होता. तेलंगणामध्ये सर्व 119 जागांसाठी 30 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेची 65वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आजपासून धाराशिव इथं सुरू होत आहे. आज संध्याकाळी जिल्हाधिकारी सचिन ओंबासे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता आणि जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या उपस्थितीत आखाडा पूजन होत आहे. या स्पर्धेचं औपचारिक उद्घाटन उद्या माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते आणि पालकमंत्री तानाजी सावंत यांच्या उपस्थितीत होणार आहे. ही स्पर्धा 10 वजनी गटात होणार असून यात 45 जिल्ह्यांचे 950 मल्ल सहभागी होत असल्याची माहिती संयोजकांनी दिली आहे. येत्या सोमवारी 20 तारखेला खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत या स्पर्धेचा समारोप होईल. नॅशनल प्रेस डे अर्थात राष्ट्रीय पत्रकार दिवस आज साजरा करण्यात येत आहे. 1997 पासून दरवर्षी 16 नोव्हेंबर रोजी हा दिवस साजरा करण्यात येतो. प्रेस काउन्सिल ऑफ इंडियाची स्थापना आजच्या दिवशी 1966 मध्ये करण्यात आली होती. स्वतंत्र आणि जबाबदार पत्रकारितेचं महत्त्व अधोरेखित करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या काळात माध्यमांची भूमिका ही यंदाच्या पत्रकार दिवसाची संकल्पना आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आचारसंहितेमध्ये काही बदल केले आहेत का अशी विचारणा करणारं पत्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला लिहिलं आहे. आज एका पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. कर्नाटक, मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकांमध्ये देवाधर्मांच्या नावावर प्रचार करण्यात आला, आश्वासनं देण्यात आली. या अनुषंगानं आयोगाकडे ही विचारणा केल्याचं ते म्हणाले.
1987 मध्ये पार्ले विधानसभा मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीत हिंदुत्वाचा मुद्दा प्रचारात आणल्याच्या कारणावरून शिवसेनेच्या काही आमदारांची आमदारकी रद्द करण्यात आली होती आणि बाळासाहेब ठाकरे यांचा मतदानाचा हक्क 6 वर्षांसाठी काढून घेण्यात आला होता याची आठवण उद्धव ठाकरे यांनी यावेळी करून दिली. भगवान बिरसा मुंडा यांनी स्वराज्याचा संकल्प केला होता. आपल्याला हा संकल्प सुराज्याच्या दिशेनं घेऊन जायचा आहे आणि त्यासाठी त्यांचा विचार पुढे नेणं ही काळाची गरज आहे असं प्रतिपादन वन, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय मंत्री तसंच चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलं. चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भगवान वीर बिरसा मुंडा यांच्या 12 फुटी पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण मुनगंटीवार यांच्या हस्ते आज झालं, त्यावेळी ते बोलत होते. भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा महानगर चंद्रपूर तसंच आदिवासी समाजातील विविध संघटनांच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या शताब्दी पर्वानिमित्त भव्य राज्यस्तरीय खंजेरी भजन स्पर्धेचं आयोजन येत्या 18 आणि 19 नोव्हेंबर रोजी करण्यात येणार आहे. विद्यापीठाच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अध्यासनाच्या वतीनं ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा सामनेर तालुक्यातील दहेगाव रंगारी इथल्या अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ इथं होणार आहे. स्पर्धेचा उद्घाटन सोहळा 18 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता कुलगुरू डॉ सुभाष चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली होईल. नागरिकांना स्पर्धेत सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. विविध योजनांमध्ये पात्र असलेल्या परंतु आतापर्यंत लाभ न मिळालेल्या व्यक्तींपर्यंत केंद्र शासनाच्या योजनांचे लाभ पोहोचवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली विकसित भारत संकल्प यात्रा ही देशव्यापी मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करावी असे निर्देश केंद्रीय पर्यटन आणि सांस्कृतिक संचालक रोशन थॉमस यांनी आज अकोला इथं दिले. मोहिमेच्या तयारीबाबत थॉमस यांनी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयाला भेट देऊन बैठकीद्वारे आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते. नोव्हेंबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात ही यात्रा अकोला जिल्ह्यातही भेट देणार आहे. याबाबतचं वेळापत्रक लवकरच निश्चित होणार आहे. सर्व विभागांनी परस्पर समन्वय ठेवून ही मोहीम यशस्वी करावी असे निर्देश थॉमस यांनी दिले. पशुसंवर्धन विभाग पंचायत समिती भंडारातर्फे तालुकास्तरीय पशुपक्षी प्रदर्शनी आणि पशुपालक मेळाव्याचं आयोजन उद्या विठ्ठल रुक्माई मंदिरजवळ कोरंभी रोड गणेशपूर इथं सकाळी 8 ते 11 वाजेपर्यंत करण्यात आलं आहे. या मेळाव्यात पशुपालनाविषयी तज्ज्ञांद्वारे मोफत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसंच तालुक्यातील उत्कृष्ट जनावरांना गटनिहाय बक्षिसं देण्यात येणार आहेत. मेळाव्याला जास्तीत जास्त पशुपालकांनी स्वतःच्या उत्कृष्ट पशुपक्ष्यांसह उपस्थित राहावं असं आवाहन पशुसंवर्धन विभाग भंडारा पंचायत समितीतर्फे करण्यात आलं आहे. पोलीस खबऱ्या असल्याच्या संशयावरून नक्षल्यांनी काल रात्री गडचिरोली जिल्ह्यातल्या भामरागड तालुक्यातील लाहेरी पोलीस ठाण्याअंतर्गत पेनगुंडा इथं एका इसमाची हत्या केली. दिनेश गावडे असं या मृत इसमाचं नाव असून तो लाहेरी इथला रहिवासी होता. पेनगुंडा नेलगुंडा रस्त्यावर 32 वर्षीय दिनेशचा मृतदेह आढळून आला. त्याच्या मृतदेहावर नक्षल्यांनी एक चिठ्ठी सोडली होती. त्यात पोलीस खबऱ्या असल्यामुळे दिनेशची हत्या करण्यात येत असल्याचं म्हटलं आहे. पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी दिनेश गावडेची हत्या नक्षल्यांनी केल्याच्या बाबीला दुजोरा दिला आहे. कोलकाता इथं आज ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका संघांदरम्यान उपांत्य फेरीचा सामना होत आहे. यात जिंकणाऱ्या संघाशी भारत येत्या रविवारी अहमदाबाद इथं अंतिम सामना खेळेल. दरम्यान दक्षिण आफ्रिका संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. 44 धावांवर 4 बाद अशी स्थिती असताना पावसाच्या व्यत्ययामुळे सामना काही काळ थांबवून 3:55 मिनिटांनी पुन्हा सुरू करण्यात आला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा दक्षिण आफ्रिका संघाच्या 45 षटकात 7 गडी बाद 182 धावा झाल्या होत्या. नागपूरसह विदर्भात किमान तापमानात घट नोंदवण्यात येत असून वातावरण शुष्क राहणार असल्याचा अंदाज नागपूर हवामान विभागानं वर्तवला आहे. दरम्यान नागपुरात 15.8 अंश सेल्सिअस इतकं किमान तापमान आज नोंदवण्यात आलं. श्री दत्त संप्रदायातील श्री पंडित काका धनागरे यांचा सहस्रचंद्र दर्शन वर्ष सोहळा देशातील विविध भागात संपन्न झाला असून या सोहळ्याचा समारोप वाशिम इथल्या वासुदेव आश्रमात 20 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर दरम्यान होणार असून या सोहळ्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांची उपस्थिती राहणार आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. कृत्रिम तंत्रज्ञानाच्या उपयोगानं कर निर्धारित करण्याच्या पद्धतीतील अचूकपणा वाढू शकतो. राज्यपाल रमेश बैस यांचं प्रतिपादन. मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये उद्या विधानसभा निवडणुकांसाठी मतदान. आणि
पोलिसांचा खबऱ्या असल्याच्या संशयावरून गडचिरोलीमध्ये नक्षलवाद्यांनी केली इसमाची हत्या. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.